नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानप्रभा या आपल्या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण गुरुत्वाकर्षण या टॉपिक बद्दल चर्चा करणार आहोत. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय हे आपण शाळेमध्ये शिकलोय. गुरुत्वाकर्षण हे अशा एका प्रकारचं फोर्स आहे की ज्यामुळे एखादी वस्तू पृथ्वीवर खेचली जाते, हे तुम्हाला माहिती आहे. या गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला बरं? तर तो लावला सर आयझॅक न्यूटन यांनी. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यांनी काय केलं? त्यांनी आणखी जे कार्य केलं ते थोडक्यात बघू आपण. सर आयझॅक न्यूटन यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणं आणि गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत त्यांच्या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडला होता. आणि त्यांनी आणखी काय केलं तर कॅल्क्युलस नावाची एक गणिताची शाखा आहे, त्याची सुरुवात सुद्धा सर आयझॅक न्यूटन यांनी केलं. तर गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल म्हणजे सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स या काय गोष्टी आहेत ते आपण बघूयात. सेंट्रिपेटल फोर्स बघत असताना तुम्हाला एक उदाहरण माहिती असेल, गोफन माहितीये का? गोफन कोणी कोणी पाहिली आहे? गोफन फिरवली आहे का कोणी? काही जणांनी फिरवली सुद्धा असेल. त्या ठिकाणी काय केलं जातं, एका दोरीला तुम्ही एक दगड बांधता आणि तो हाताने गोलाकार मध्ये फिरवता. तो गोलाकार फिरवत असताना अचानक सोडता म्हणजे काय करता तर ते गोलाकार फिरवणं बंद करता. म्हणजे तुम्ही त्या दोरीला जे खेचत असता ते बंद केलं तर तो दगड एका विशिष्ट दिशेने सरळ रेषेत प्रवास करतो आणि आपल्या टार्गेटवर जातो. गोफणीचा उपयोग शेतकरी लोक दूरवर एखाद्या शेतामध्ये पक्षी बसलेले असतात आणि ते पिकाची नासाडी करत असतील किंवा तर त्या पक्ष्यांना हाकलण्यासाठी या गोफणीचा, या दगडाचा उपयोग करतात. ठीक आहे, हीच कन्सेप्ट आहे बघा सेंट्रिपेटल फोर्स मध्ये, दुसरं काहीच नाही. सेंट्रिपेटल फोर्स मध्ये होतं काय की तो दगड आपण ज्यावेळेस फिरवत असतो त्या दोरीमध्ये बांधून, तर हात आपला सेंटर असतो त्या सर्कलचा आणि ती गोफन ज्या सर्क्युलर मुवमेंट मध्ये आपण फिरवत असतो म्हणजे आपण तो दगड त्या सेंटरकडे ओढत असतो, बरोबर. आणि अचानक ते ओढणं बंद केलं की काय होतं, तो दगड एका सरळ रेषेत फेकला जातो. सेंट्रिपेटल फोर्स म्हणजे काय तर एखादी वस्तू सेंटरकडे आकर्षित होते आणि ती सर्क्युलर मुवमेंट मध्ये फिरत असते. ही कन्सेप्ट का शिकायची बरं आपल्याला? तुम्ही डोळ्यासमोर आणा बरं आपली सूर्यमाला. ही सूर्यमाला आणि ही गोफण यामध्ये कन्सेप्ट सेम आहे बघा. फक्त ज्या ठिकाणी गोफणीमध्ये आपण दोरा वापरतो, जो दोरा त्या सेंटर आणि दगड म्हणजे आपला हात आणि दगड यामध्ये एक दोरा असतो, बरोबर. तसं सूर्य आणि आपली पृथ्वी याच्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचं गुरुत्वाकर्षण बल आहे. त्या बलामुळेच आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आलं लक्षात? आपली पृथ्वी सूर्याभोवती फिरते. त्या गोफणमध्ये जसा दगड फिरतो, दगड या ठिकाणी पृथ्वी इमॅजिन करा, तुमचा हात या ठिकाणी सूर्य इमॅजिन करा आणि तो दगड फिरतोय बघा सूर्याभोवती. सूर्याभोवती म्हणजे आपली पृथ्वी फिरतीये सूर्याभोवती. म्हणजे सेंट्रिपेटल फोर्स हे गोफन मध्ये पण आहे आणि सूर्य आणि पृथ्वी किंवा पृथ्वी आणि चंद्र याच्यामध्ये देखील आहे. ठीक आहे, बघा. केपलर हे एक शास्त्रज्ञ होते. त्यांनी काय केलं, त्यांनी एक ग्रहांचं अवकाशातील जी स्थिती आहे त्याच्या ऑब्झर्वेशन वरून त्या ग्रहांची मुवमेंट किंवा त्याची कक्षा कशा आहेत याबद्दल काही नियम मांडले. तर केपलर यांचं नाव लक्षात घ्या. ग्रहांच्या कक्षेबद्दल जे नियम मांडले ते कोणी मांडले? केपलर. कशाबद्दल? ग्रहांची कक्षा. 3 नियम मांडले बघा. पहिला नियम आहे ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. एस या ठिकाणी जर सूर्य कन्सिडर केला आणि ए या ठिकाणी ग्रह कन्सिडर केला तर या सूर्याभोवती हा ए नावाचा ग्रह लंबवर्तुळाकार म्हणजे एक्झॅक्टली वर्तुळ नाही तर लंबवर्तुळाकारामध्ये भ्रमण करतो.
हे आहे केपलरचा नियम. कशाबद्दल? ग्रहांच्या कक्षेबद्दल. त्यांनी त्यावेळेस ग्रहांचं खूप प्रकारे ऑब्झर्वेशन करून, खूप दिवस ऑब्झर्वेशन करून त्याची नोंद ठेवून हे नियम मांडलेत बरं का. त्यानंतर दुसरा केपलर यांचा नियम काय सांगतो? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. क्षेत्रफळाशी संदर्भात आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे काय? बघा, ए बी व सी डी ही ग्रहाने समान कालावधीत पार केलेली अंतरे आहेत. कोणती? ए बी आणि सी डी ही जी अंतर आहेत ती ग्रहाने समान कालावधीत अंतर व्यापलेत. मग वर्तुळ पाकळी ही कन्सेप्ट इथं थोडीशी लक्षात घ्या. म्हणजे DSC आणि BSA म्हणजे 1 नंबर आणि 2 नंबर ज्या आकृतीमध्ये दाखवले, 1 नंबर आणि 2 नंबर, जो ब्ल्यू कलरचा एरिया आहे, 1 नंबर आणि 2 नंबर, हा एरिया आणि हा एरिया यांचं क्षेत्रफळ समान आहे. कारण DC आणि AB हे अंतर त्या ग्रहाने समान वेळेत पार केलेला आहे. हा सुद्धा केपलर यांनी नियम मांडला. लक्षात? हा दुसरा नियम झाला केपलर यांचा ग्रहांच्या कक्षेबद्दल. तिसरा नियम काय आहे? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा आवर्तकालाचा वर्ग. बघा, आवर्तकाल म्हणजे काय? परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती तो ग्रह फिरण्यासाठी जितका वेळ लागतो तो म्हणजे आवर्तकाल. त्याचा वर्ग सूर्यापासूनच्या त्या ग्रहाचं जे अंतर आहे सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती आहे. म्हणजे आवर्तकालाचा वर्ग जर T आहे तर तो सरासरी जी त्रिज्या आहे त्याच्या घनाच्या समानुपाती आहे. म्हणजे T²/r³ हा स्थिरांक म्हणजे K आहे असं मांडलं. फक्त इथे एवढंच लक्षात ठेवा. पहिला नियम काय सांगतो? तर कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. दुसरा काय आहे? सूर्य आणि ग्रह यांच्यामधली जी सरळ रेषा आहे ती समान वेळेमध्ये समान क्षेत्रफळ अंतर कापते. इतकंच लक्षात घ्या. आणि तिसऱ्यामध्ये आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाशी. ठीक आहे. बघा पुढे, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. वैश्विक का म्हटलंय? वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल का आहे गुरुत्वाकर्षण? गुरुत्वाकर्षण हे फक्त 2 ग्रहामध्येच नाहीये. लक्षात घ्या, 2 ग्रहामध्येच नाहीये, तर जगातल्या, विश्वातल्या कोणत्याही 2 वस्तू घ्या, छोट्या घ्या मोठ्या घ्या, त्या 2 वस्तूंमध्ये ऑब्विसली त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल ऍक्ट करतं बरं का. ते नगण्य असतं, त्यामुळे आपल्याला इतकं जाणवत नाही किंवा आपल्याला अनुभवता येत नाही, पण ते त्या ठिकाणी अस्तित्वात असतं. आकृतीमध्ये काय दाखवलंय बघा. M1 वस्तुमानाची एक वस्तू आहे आणि M2 वस्तुमानाची एक दुसरी वस्तू आहे. त्या 2 वस्तूंमध्ये F हे गुरुत्वाकर्षण बल आहे किंवा फोर्स जे आहे, एकमेकांकडे आकर्षित केलं जाणारं फोर्स आहे, तर ते F या F ने दर्शवलं आहे. आणि त्या 2 वस्तूंमधील अंतर D आहे बरं का. तर न्यूटन यांनी काय सिद्धांत मांडला? हे गुरुत्वीय बल म्हणजे F ते समानुपाती आहे त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी आणि व्यस्त प्रमाणात आहे त्या वस्तूंमधील जे अंतर आहे त्याच्या वर्गाशी. बरोबर. त्यानंतर पुढे ते समीकरण असं बनतं बघा. F इज इक्वल टू, महत्वाचं समीकरण आहे, F इज इक्वल टू G इंटू M1 M2 डिवायडेड बाय D². या ठिकाणी G हा स्थिरांक आहे. कोणता? तर वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक म्हटलं जातं त्याला. कॅपिटल G हा स्थिरांक आहे, त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल G, ठीक आहे, असं म्हणतात. त्याची व्हॅल्यू काय आहे बरं का? त्याची व्हॅल्यू आहे 6.0
673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर, हे त्याचं युनिट पण लक्षात घ्या. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी ने दर्शवला जातो आणि त्याचं एकक आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर आणि त्याची व्हॅल्यू आहे 6.673 इंटू 10⁻⁻1. याचा युनिट आहे त्याचं. लक्षात आपण काय बघितलं, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक जो आहे त्याची व्हॅल्यू बघितली. पुढे पृथ्वीवर जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे तर त्यामुळे आणखी एक अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ही कन्सेप्ट येते बघा. ज्यावेळेस एखादी वस्तू उंच जाते, आपण उदाहरणार्थ बघू, आपण एखादा चेंडू उंच फेकला, ठीक आहे, आपण जितक्या फोर्सने उंच फेकू तितका तो अंतर कापणार वरती हवेमध्ये जात असताना त्याचा वेग कमी कमी होत जातो. एका पर्टिक्युलर लेवलला त्याचा वेग 0 होतो आणि तो पुन्हा खाली पृथ्वीच्या दिशेने येतो. बघा, ज्यावेळेस वरती जात असतो त्यावेळेस आपला जी फोर्स आहे, आपण फेकताना जे त्याच्यावर फोर्स ऍक्ट करतो त्यावेळेस त्याचा वेग सुरुवातीला जास्त असतो आणि नंतर कमी 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 होत जातो. का कमी होतो? कारण आपण पृथ्वीच्या गुरुत्वीय बलाच्या विरोधात ही ऍक्शन करत असतो. पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर सतत त्याचा वेग कमी करण्यासाठी हळूहळू कार्य करत असतं. म्हणून एका पर्टिक्युलर ठिकाणी जाऊन, एका पर्टिक्युलर उंचीवर जाऊन ती वस्तू किंवा तो चेंडू स्थिरावतो. काही सेकंद, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंद तिथं तो स्थिरावतो. त्या ठिकाणी त्याचा वेग 0 होतो बरं का. आणि पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याच्यावर ऍक्ट होतच असतं, तर त्या बलामुळे तो चेंडू पुन्हा पृथ्वीकडे खेचला जातो. तिथे काय होतं, ज्यावेळेस शून्य तो त्याचा स्टेशनरी जी अवस्था आहे तिथं शून्य वेग असतो आणि तिथून तो ज्यावेळेस चेंडू किंवा ती वस्तू खाली येते त्यावेळेस त्याचा वेग पृथ्वीकडे येताना वाढत 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 जातो. म्हणजे वेगात काय होतं, बदल होतं. वेगात बदल झाला की आपण त्याला काय म्हणतो, त्वरण किंवा ऍक्सिलरेशन. तर ग्रॅव्हिटेशन फोर्समुळे म्हणजे गुरुत्वीय बलामुळे या पडणाऱ्या वस्तूच्या गतीमध्ये बदल होतो, म्हणजे ऍक्सिलरेशन होतो. हा बदल जो होतो तो स्मॉल जी, इंग्लिश मधील स्मॉल जी या अक्षराने दर्शवला जातो आणि त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. ठीक आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. तर त्याची व्हॅल्यू या ठिकाणी डिराईव्ह करून दाखवलेली आहे. समजून घ्या, थोडंसं पाहून घ्या. त्याची व्हॅल्यू येते 9.77 आणि त्याचं एकक आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे फॅक्च्युअल डाटा लक्षात राहू द्या. स्मॉल जी म्हणजे गुरुत्व त्वरण, पृथ्वीचे गुरुत्व त्वरण, आणि त्याची व्हॅल्यू आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा, हे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ना, त्याच्यामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागावर विविध ठिकाणी बदल होतो. तो बदल कसा होतो बघू आपण. तर जसं विषुववृत्तावर काय असतं, विषुववृत्तावर पृथ्वी थोडीशी फुगीर आहे आणि ध्रुवांवर पृथ्वी थोडीशी चपटी आहे. एक्झॅक्टली स्पेरिकल आकार नाहीये पृथ्वीचा. मग विषुववृत्तावर एखादी वस्तू असेल तर विषुववृत्त फुगीर असल्यामुळे, विषुववृत्ताच्या ठिकाणी पृथ्वी फुगीर असल्यामुळे जे पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशनल केंद्र आहे, पृथ्वीचं केंद्र आहे, तर त्याचं आणि त्या विषुववृत्तावर असलेल्या वस्तूचं अंतर जास्त होईल, थोडंसं जास्त होईल. त्यामुळे जीचे मूल्य जे आहे ना ते विषुववृत्तावर कमी होतं आणि ध्रुवावर ते अंतर कमी असल्यामुळे जीचं मूल्य थोडंसं जास्त होतं. लक्षात घ्या, ध्रुवांवर जीचं मूल्य जास्त असतं, विषुववृत्तावर जीचं मूल्य कमी असतं.
किती असतं त्या व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर उंचीनुसार पण या ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वर परिणाम होतो. जशी पृथ्वीपासून उंची वाढेल एखाद्या वस्तूची, जसं हवेत जाईल ती वस्तू, जेवढ्या उंचीवर ती वस्तू जाणार आहे तसं जी ची व्हॅल्यू कमी होणार आहे. म्हणजे पृथ्वीवरून ऍक्ट होणारं गुरुत्वीय बल हे कमी कमी होणार आहे त्याच्यावर. म्हणून ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याची व्हॅल्यू सुद्धा उंचीनुसार, उंची वाढेल तशी कमी होईल. ठीक आहे. आणि खोलीनुसार काय बदल होईल जीवर, तर बघा आपण जसं जसं पृथ्वीच्या आत जात असताना जीचे मूल्य बदलत राहते. ठीक आहे. ऑब्विसली ते जसं आपण खोल जातोय म्हणजे कुठं जातोय, पृथ्वीच्या केंद्रकाकडे थोडं आणखी जवळ जातोय. मग जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, तर अधिक व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे का नाही. पण तसं नाही होत, ते जी ची व्हॅल्यू कमीच होते. का? कारण पृथ्वीचं केंद्रक आणि ती वस्तू याच्यामधील अंतर आपण खोल गेल्यामुळं कमी होतं. आणि न्यूटनचा जो नियम आहे त्या नियमात जर डिस्टन्स कमी झालं तर जी ची व्हॅल्यू कमी होते, हे पण इथं सांगता येईल. म्हणजे बघा, उंची वाढली तरी जी ची व्हॅल्यू कमी होते आणि पृथ्वीच्या खोल गेलं तरी जी ची व्हॅल्यू कमी होते. हे लक्षात घ्या, कन्फ्युज करणारा मुद्दा आहे. पृष्ठभागापासून वरती गेलं, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हाईट वाढवली त्या वस्तूची, तर जी ची व्हॅल्यू कमी होते. आणि आपण पृथ्वीच्या खोलात जरी गेलं तरी पण जी ची व्हॅल्यू कमीच होते. पुढची कन्सेप्ट आहे वस्तुमान आणि वजन. बघा, आपण जनरली जे वजन म्हणतो, तर ते वजन म्हणजे काय, तर त्या वस्तूवर ऍक्ट होणारं, त्या वस्तूवर कार्य करणारं पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे. ठीक आहे. आणि वस्तुमान काय आहे, तर वस्तुमान हे त्या वस्तूचे द्रव्य संचयाचे मापन आहे आणि ती एक अदिश राशी आहे. आणि त्याचं SI एकक, बघा लक्षात घ्या, महत्वाचा मुद्दा आहे. वस्तुमानाचं SI एकक किलोग्रॅम आहे. आपण जे म्हणतो वजनाचं एकक किलोग्रॅम आहे, तर ऍक्च्युअल मध्ये तसं नाहीये. तर वस्तुमानाचं एकक किलोग्रॅम आहे. आणि वस्तुमान हे दुसऱ्या ग्रहावर देखील त्याचे मूल्य सेम असतं. वस्तुमान दुसऱ्या ग्रहावर बदलत नाही, किंवा दुसऱ्या ठिकाणी विषुववृत्तावर वेगळं वस्तुमान, ध्रुवावर वेगळं वस्तुमान, चंद्रावर वेगळं वस्तुमान असं होत नाही. तर ते सर्व ठिकाणी एखाद्या वस्तूचं वस्तुमान हे सेम असतं. वस्तुमानाबाबत काय म्हटलं आपण, द्रव्य संचयाचं मापन आहे, SI युनिट किलोग्रॅम आहे, अदिश राशी आहे आणि त्याची व्हॅल्यू बदलत नाही. दुसऱ्या बाजूला हे झालं वस्तुमान. दुसऱ्या बाजूला जे वजन आहे ना, त्याच्याबद्दल आपल्याला असं सांगता येईल, गुरुत्वीय बल आहे ना, ते कार्य होतं, गुरुत्वीय बल जे कार्य करतं त्या वस्तूवर, तर ते म्हणजे त्या वस्तूचं वस्तुमान असतं. वजन हे बल असल्यामुळे त्याचे एकक काय आहे, न्यूटन हे आहे. वजनाचे एकक किलोग्रॅम नाहीये, वजनाचे एकक हे न्यूटन आहे. एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वजन असे म्हणतात. ठीक आहे. ती एक सदिश राशी आहे आणि जी चे मूल्य सगळीकडे सारखे नसल्यामुळे वजनही स्थानाप्रमाणे बदलते. विषुववृत्तावर सुद्धा वजन आणि ध्रुवावर सुद्धा वजन केलं तर त्या दोन्हीमध्ये तफावत नक्कीच जाणवणार. ठीक आहे. पुढचा मुद्दा आहे गुरुत्वीय लहरी. बघा, गुरुत्वीय लहरी जसं आपण म्हटलं की कोणत्याही दोन वस्तूमध्ये गुरुत्वीय आकर्षण बल कार्य करत असतं. या गुरुत्वीय लहरी ज्या आहेत त्याबाबत
आईन्स्टाईन यांनी 1916 मध्येच भाकीत केलं होतं. पण त्या कशा मोजायच्या हे माहिती नव्हतं. तर त्या मोजण्यासाठी शास्त्रज्ञांनी अतिशय संवेदनशील उपकरण तयार केले. त्याचं नाव आहे बघा लिगो. लॉंग फॉर्म आहे लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. हे लक्षात ठेवा. गुरुत्वीय लहरी आणि लिगो लेझर इंटरफेरोमेट्रिक ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी. पुढचा मुद्दा आहे मुक्तपतन. मुक्तपतन म्हणजे काय? जर एखादी वस्तू उंचीवरून आपण ज्यावेळेस सोडतो पृथ्वीच्या दिशेने, त्यावेळेस ती मुक्तपणे पृथ्वीवर पडते, याला मुक्तपतन म्हणतात. पण ऍक्च्युअल मुक्तपतन होत असताना पृथ्वीवरील जे वातावरण आहे, हवा आहे, तर ते पण त्या वस्तूवर एक फोर्स करत असतं. त्याला प्लावक बल कार्य करत असते, त्याला असं म्हणतात. त्यामुळे हवेमध्ये खऱ्या अर्थाने मुक्तपतन हवेत होऊ शकत नाही, केवळ निर्वातातच शक्य आहे. ठीक आहे, आलं लक्षात? बघा इथे एक उदाहरण दिलंय बघा. जर निर्वातामध्ये आपण दगड आणि पीस, म्हणजे ज्याचं वजन अतिशय कमी असतं, अशा दोन वस्तू एकाच वेळेस सोडल्या आपण, समजा निर्वात नाही पण हवेमध्ये जनरली आपण सोडल्या, तर कोणती वस्तू खाली पडेल? दगड आधी खाली पडेल आणि पीस नंतर पडेल. कारण पीस असं तरंगत येईल, त्याच्यावर हवा ही कार्य करत असते, त्यामुळे ते हवेत तरंगतं. पण दगडावर हवा कार्य करू शकत नाही, कारण हवेतून कार्य करणारे जे प्लावक बल आहे त्याची व्हॅल्यू त्या वजनापेक्षा खूप नगण्य आहे. आणि या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पिसाच्या कन्सेप्ट मध्ये पिसावर कार्य करणारे हवेचं बल आहे ना, ते त्याचं वजन नगण्य असल्यामुळं, तर ते थोडस जास्त असल्यामुळं हवेचा विरोध जास्त होतो आणि उशिरा पीस जमिनीवर पडतं. पण निर्वातात जर या दोन्ही गोष्टी सोडल्या सोबत, तर त्या सोबतच पडतात बरं का. बघा शास्त्रज्ञांनी हा प्रयोग निर्वातात केला असता दगड आणि पीस दोन्ही वस्तू एकाच वेळेस जमिनीवर पोहोचतात, हे सिद्ध केले. का होत असेल असं? निर्वातात हवाच नाहीये, त्यामुळं विरोध होण्याचं कारणच नाही. लक्षात घ्या. त्यामुळे निर्वातात गुरुत्वाकर्षण शक्ती दोन्ही घटकावर सेमच कार्य करेल आणि एकाच वेळेस खाली पडते, असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. क्विक रिव्हिजन करू आपण. क्विक बघा, सर आयझॅक न्यूटन यांचं कार्य लक्षात घ्या. गतीचे नियम, गतीचे समीकरण, गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत त्यांनी प्रिन्सिपिया या त्यांच्या पुस्तकात मांडला. कॅल्क्युलस ही गणिताची शाखा त्यांनी सुरू केली. त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स, नंतर केपलरचे नियम बघितले आपण 3. त्यानंतर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल जी, वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक, याच्याबद्दल बघितलं आपण, त्याचं व्हॅल्यू आणि त्याचं SI युनिट बघितलं. त्यानंतर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे पृथ्वीचे गुरुत्व त्वरण म्हणजे जी, त्याची व्हॅल्यू बघितली, ती कशी डिराईव्ह केली हे बघितलं. जी चे मूल्य म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर कसे कसे बदलते, ध्रुवावर कसं बदलतं, त्यानंतर विषुववृत्तावर कसं बदलतं हे पण पाहिलं. उंचीनुसार कसं बदलतं, खोलीनुसार कसं बदलतं. उंचीनुसार आणि खोलीनुसार जी ची व्हॅल्यू कमीच होते, हे लक्षात घ्या. जास्त उंचीवर गेलं तरी जी ची व्हॅल्यू कमी होते आणि पृथ्वीच्या खोलात गेलं तरी पण जी ची व्हॅल्यू कमीच होते बरं का. वस्तुमान आणि वजन ह्या दोन कन्सेप्ट काय आहेत ते बघितलं आपण. SI युनिट वजनाचं हे न्यूटन आहे बरं का, हे लक्षात घ्या. आणि ती सदिश राशी आहे हे पण आपण बघितलं. त्यानंतर गुरुत्वीय लहरी काय आहेत आणि ते कशा मार्फत मोजतात, त्या उपकरणाचं नाव बघितलं आपण. त्यानंतर मुक्तपतन ही कन्सेप्ट बघितली, जी की निर्वातातच परफेक्टली होऊ शकते. त्यानंतर ओके, इतकं सगळं आपण गुरुत्वाकर्षणाबद्दल पाहिलं. बघा मित्रांनो, हा एक छोटासा प्रयत्न होता गुरुत्वाकर्षण ही कन्सेप्ट समजून देण्याचा. याच्यामधील डिटेल एक्सप्लेनेशन जर कोणाला हवे असेल
तर त्यामध्ये डिटेल व्हिडिओ सुद्धा आपण एखाद्या टॉपिकवर बनवू शकू. ठीक आहे. तर तसं काय असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा आणि आपलं जे चॅनल आहे ज्ञानप्रभा त्याला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.